ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही, म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही. पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं दुय्यर्थी सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे. ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही, म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही. पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं दुय्यर्थी सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे.